राज्याच्या सीमेवरून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर कार्तिकी पौर्णिमेपासून अवघ्या 15 दिवस सुरू राहणाऱ्या केळांची आणि पाळण्याची यात्रा म्हणून ओळख असलेल्या पूर्णामाईच्या यात्रेस आता सुरुवात होणार आहे। भैसदेही तालुक्यातील कार्तिकी पौर्णिमेच्या मुहूर्तावर देवळावाडा गावच्या संपूर्ण पूर्णेच्या काठावर दरवर्षी ही यात्रा भरते, जिथे हजारो भाविक पूर्णाच्या पवित्र पाण्यात स्नान करतात। येथे एक खास परंपरा पाळणादान करतात। ह्या प्रतिमागचा उद्देश असा की ज्या आईची मुलं लहान असताना कुपोषित किंवा ज्या बाईला मूलबाळ नसे ते दाम्पत्य पूर्णामाईजवळ जाऊन नवस बोलायचे आणि नवसाची मागणी पूर्ण होताच नवस फेडण्यासाठी कुटुंबासह वाजत गाजत जाऊन पूर्णामाईच्या मंदिरात पूजा अर्चा करत नदीपात्रात लाकडी पाळण्यामध्ये नवजात बाळास घालून भूमकाच्या हाताने मातेच्या ओट्यात घेण्याचा इथे रिवाज आहे। पर्वत क्षेत्राचे पाणी स्वतः सामावणारी आई पौष्णी म्हणजे पूर्णा, हिचे पूर्णा हे नाव तिच्या पाण्याचा थेंब न थेंब स्वतः सामावून घेत असल्यानेच पडले। पूर्णेचा उगम मध्य प्रदेशातील गुदगाव ते भैसदेही या दोन गावांमध्ये उत्तरित झाला। गुदगाव भैसदेही मार्गावर मा पूर्णेचे मंदिर आहे। त्या ठिकाणी कार्तिकी पौर्णिमेला मोठी यात्रा भरते। एकेकाळी वराड प्रांतात सीपी आणि बेरार बहिरम यात्रेनंतर मोठी यात्रा म्हणून त्याची ख्याती होती। ज्याप्रमाणे बहिरम ही यात्रा रम रमी आणि रमेसाठी कुख्यात होती, त्या विपरीत सात्विकतेसाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे। यात्रेच्या 3 दिवसांच्या पूजन काळात देशात कुठेही न होणारी केळाची विक्रमी विक्री या ठिकाणी होत असल्याने याला केळाची यात्रा म्हणूनही ओळखले जाते। यात्रेकरू कमीत कमी एक फणी म्हणजे अंदाजे 20 केळी घेऊन प्रसाद वाटण्यात प्रघात आहे। खेड्यापाड्यात शेतकऱ्यांच्या मर्दुमकी गाजवण्याचा खेळ अर्थात शंकरपट तो सुद्धा अतिशय दिमाखात व्हायचा। हल्लीच्या प्राणीप्रेमींच्या कळवळ्याने शासनाच्या नियमांनी ही परंपरा मोडीत काढली, परंतु आजही यात्रेत संसारोपयोगी शेतीपयोगी अवजारे तसेच महिला आणि मुलींना आकर्षित करणाऱ्या टिकल्या, बांगड्या, रिबीन, गोंडे, नवारी पातळे, एकेकाळी बैतुली शीट म्हणून अख्ख्या वराडात प्रसिद्ध असलेले हातमागावर तयार केलेले रजईचे कापड प्रसिद्ध आणि विक्रीस होते। सदर यात्रेत वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, अचलपूर, पथरोड, अंजनगाव, दर्यापूर, अकोट, अकोला येथील शेत शिवारात रखवाली करणारे आदिवासी बांधव दिवाळीला न जाता पूर्णेच्या मेळाव्यास आवर्जून हजेरी लावतात। मध्य प्रदेशातून महाराष्ट्राच्या चांदूर बाजार तालुक्यातील विश्रोळी धरणात अवतरते त्या क्षेत्रालगत कर्मयोगी गाडगेबाबांची पुण्यभूमी म्हणून ओळख असलेली नागरवाडी आहे। पुढे ज्या ठिकाणाला त्रिवेणी संगम आणि 12 ज्योतिर्लिंगाचे महत्त्व असलेले दधीची ऋषींनी स्थापन केलेल्या 12 ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेमुळे भूवैकुंठाचे महात्म्य प्राप्त झाल्याची ख्याती आहे। नंतर अतिशय देखणी सुंदर नारायणाची मूर्ती असलेले धानोरा येलकीच्या तपस्वी ब्रह्मयोगी नारायणदास महाराज मठ खारपाण पट्ट्यास सुजलाम सुफलाम करत आजही लुळ्या पांगळ्यांना कुष्ठरोग्यांची सेवा करणारी यात्रा गाडगेबाबांनी प्रसिद्धीस आणलेली मुदगलेश्वराची ऋणमोचन यात्रा ही पूर्णाकाठीच। सातपुड्याच्या पायथ्याच्या पर्वतरांगेचे दक्षिण पायथ्याकडील सर्व लहान मोठ्या नद्या नाल्यांच्या पाण्याच्या थेंब न थेंब आपल्यात सामावून घेणारी 380 किलोमीटर क्षेत्राचे पाणी स्वतःच सामावणारी पूर्णामाय आणि त्याच पर्वतरांगेतील उत्तरेचे पाणी आणि भारतातील एकमेव पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहण्याची ख्याती असलेली ताप्ती नदी यांचा संगम मुक्ताईनगर, जी मुक्ताई जिला भेटण्यासाठी वाघाची स्वारी करणारा चांगदेव भिंतीवर बसून बहिणीच्या प्रेमापोटी मुक्ताईनगरला आला, त्या ठिकाणी पूर्णामाय ताप्तीच्या कुशीत अंतर्धान पावते। पुढे ताप्तीच्या रूपाने सौराष्ट्रास समुद्रात जाऊन मिळते। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चुरणी।